तुम्ही या ठिकाणी निलंबित केलं पाहिजे. जर तू या भागामध्ये असला तर या निवडणुकीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहेत, अनेक प्रकारचे भांडण होणार आहेत. तर या ठाकरेची या ठिकाणी तुम्ही निलंबितीचा आता या ठिकाणी आपण या ठिकाणी दादाच्या लोकांना त्या ठिकाणी तुम्ही आदेश दिला पाहिजे. नाहीतर तो अरुण काळे म्हणून आणि बाकीच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करतील. आम्हाला 2 दिवसापासून सांगू लागले तुम्ही रस्ता रोको करू नका, तुमच्यावर आंदोलनाचे गुन्हे दाखल करू. अरे आंदोलनाच्या गुन्ह्याला आम्ही घाबरत नाही. आम्ही संघर्ष करणारे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आमच्यावर 1-1, 2-2 नाही 18, 20 गुन्हे आमच्यावर दाखल आहे. आणि तुम्हाला किती गुन्हे दाखल करायचे करा, आम्ही ते सहन करू. पण तुम्ही आमच्यावर अन्याय अत्याचार करतील तर आम्ही अजिबात ते सहन करणार नाही. आज छोटा आंदोलन असला तरी भविष्याच्या काळामध्ये आम्ही रस्त्यावर उठू, संघर्ष करू आणि या ठिकाणी आम्हाला तुम्ही या ठिकाणी न्याय द्यावा एवढीच या ठिकाणी आपण विनंती करू. तुम्ही पत्रकारावर सुद्धा गुन्हे दाखल करा. अरे अमोल काळे नावाचा पत्रकार त्या ठिकाणी पुण्यनगरीचा तो त्या ठिकाणी नव्हता, तो त्या गावामध्ये नसताना तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल केला. अरे 20 जण आहे, तुम्ही त्यांच्या लोकेशन तपासा त्या गावामध्ये आहेत का, तरी तुम्ही त्यांना बोलवता आणि गुन्हा दाखल करता. अरे एका प्रकारची या ठिकाणी गुंडशाही आपण या ठिकाणी करू लागले ना. आम्ही क्रास कंप्लेंट दिल्यावर तुम्ही दाखल करत नाही. ही कुठली तुमची रणनीती झाली. आपण पालकमंत्र्याच्या दबावाखाली या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणे नंगा नाच या ठिकाणी आपण चालू केलेला आहे. आपण या ठिकाणी तो आपण कमी केला पाहिजे. नाहीतर आम्ही येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आंदोलन करू. एवढीच या ठिकाणी आपल्याला सर्वांना गवाही देतो आणि आपण आमच्या मागण्या या ठिकाणी पुऱ्या कराव्या एवढीच विनंती करतो. यानंतर सिल्लोड सोयगाव तालुक्याचे माजी आमदार आदरणीय साडू पाटील लोखंडे. आपल्या मोर्चाला संबोधित करण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते माजी केंद्रीय मंत्री आदरणीय रावसाहेब दानवे पाटील, उपस्थित असलेले सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते बंधू आणि भगिनी, परवा शिवण्यामध्ये जो अनुचित प्रकार घडला आणि त्या संदर्भात आज आपण इथं मोर्चा काढलेला आहे. खरं म्हणजे मी साहेबांचं लक्ष मी देतो. साहेब तुम्ही 40 वर्षापासून राजकारणामध्ये आहे आणि 40 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण अनेक मुख्यमंत्री पाहिले, मंत्री पाहिले आणि स्वतः केंद्रीय मंत्री राहिले. परंतु असा इब्लीस माणूस आपण त्यांनी पाहिलात का? असा इब्लीस माणूस आपण त्यांनी पाहिलात का? इतका मूर्ख माणूस ज्याला आपल्या सरकारमध्ये घेतलं, त्याला आमदार केलं, मंत्री केलं, पालकमंत्री केलं. त्या क्वालिटीचा माणूस हा आहे का? हा कधी आपण सरकारमध्ये विचार केला गेला नाही. आणि म्हणून मी आता अनेक जण बोलले टाकण्याला निलंबित करा, टाकण्याला निलंबित करा. पण टाकण्याचा बोलता आम्ही कोण आहे? टाकण्याला सांगणारा, टाकण्याला आदेश देणारा कोण आहे? हा पालकमंत्री. टाकणे काय विचारा, सांग पाडला काय लिहू, यांना सांगितलं आणि यांना लिहिले, तो काय करणार आहे? नोकर म्हणून त्यांना बी शपथ घेतलेली आहे. त्यांना कोणी सांगेल नियमांना तपास करून आणि सर्व कोणावर अन्याय होणार नाही अशी त्यांना काम केलं पाहिजे. आणि असा ढाकणे खरं म्हणजे सर्वांनी निलंबन करण्याची मागणी केलेलीच आहे, मी करतो. परंतु साहेब आपण सरकारमध्ये माझी एकच विनंती आहे की आपण ढाकण्यापेक्षा ह्या इथलीच माणसाला सरकारमधून बंद केलं पाहिजे, ज्याला निलंबित केलं पाहिजे. आणि म्हणून मी मुख्यमंत्र्याला सांगू इच्छितो, आवाहन करतो आपल्या सर्वांच्या माध्यमातून की पत्रकारनी बसलेले हा इब्लीस माणूस काही होत नाही तुमच्या एका आमदारांना.
फडणवीस आता पूर्ण माणूस आपल्या सरकारमध्ये ठेवता कामा नये. आपण इथं आला इतक्या मोठ्या संख्येने इथं आला, लाडक्या बहिणीचं आपण इथं स्वागत केलं, कार्यक्रम घेतला, परंतु हा एकीकडे संख्या जमवतो, बिचारे सरकारच्या योजनेसाठी लोक इथं जमा होत्या, ताई बहिणी आपण